आंबेडकर चौकामध्ये आता सुप्रिया सुळे या दाखल झालेल्या आहेत। तर पुण्यामध्ये सुप्रिया सुळे आज अर्ज भरतील। बारामतीच्या या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। ही निवडणूक पवार विरुद्ध पवार नव्हे तर मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे, असा उल्लेख अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी सुद्धा हेच विधान केलेलं होतं, मात्र त्याच्यावर विरोधकांनी टीका केलेली होती। बारामतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। ही निवडणूक नणंद विरुद्ध भाऊसाहेब अशी होणार आहे। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी ही लढत होणार आहे आणि आज सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघींकडूनही उमेदवारी अर्ज जे आहेत ते भरले जाणार आहेत आणि शक्ती प्रदर्शन मोठं केलं जाणार आहे। सुप्रिया सुळे यांचा अर्ज भरत असताना शरद पवार हे स्वतः उपस्थित असतील, महाविकास आघाडीचे नेते सुद्धा यावेळेला उपस्थित असतील आणि यानंतर एका सभेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। मात्र तत्पूर्वी आंबेडकर चौकामध्ये आता सुप्रिया सुळे या पोहोचलेल्या आहेत। सुप्रिया सुळे आज उमेदवारी अर्ज दाखल करतील। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रदीप, महाविकास आघाडीकडून मोठं शक्ती प्रदर्शन करत सुप्रिया सुळे यांचा अर्ज जो आहे तो दाखल केला जाणार आहे, कसं नियोजन असेल? अगदी बरोबर आहे। खरं तर उलट्याने संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशाचं लक्ष लागल्याचे म्हणजे बारामती लोकसभेकडे की जिथं घरात लढाई होते, सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांची थेट लढत होती। आज दोन्ही उमेदवारांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो भरला जाणार आहे। सोबतच महाविकास आघाडीचे शिरूर ट्रान्सफर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे आणि रवींद्र दंगेकर यांचा अर्ज भरला जातोय। सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार जे आहे अर्पण केलं जाईल आणि पुण्यात अभिवादन करून हे तीनही उमेदवार जे आहेत संसद हॉलच्या दिशेने रवाना होतील। तिथे जाऊन सुरुवातीला उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल आणि शांताई हॉटेलच्या समोर आज महाविकास आघाडीची सभा होते। त्या सभेसाठी स्वतः शरद पवार, संजय राऊत त्याचबरोबर बाळासाहेब थोरात हे नेते जे आहेत ते उपस्थित राहत आहेत आणि महाविकास आघाडीची जाहीर सभा पार पडते। तर जाहीर सभेमध्ये हे प्रमुख नेते जे आहेत ते महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात। आज बारामती लोकसभेसाठी पहिली जाहीर सभा, खरं तर प्रचाराची आधीच जाहीर सभा याला म्हटलं पाहिजे, आज ती पुण्यामध्ये होते। उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर ते महत्वाचे नेते जे आहेत ते त्या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर जाहीर सभेला सुरुवात होईल। मात्र आपण पाहतोय की त्याआधी सुप्रिया सुळे जे आहेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सुरुवातीला अभिवादन केलं जाईल। त्या ठिकाणी गोरचे आमदार संग्राम थोपटे त्याचबरोबर काँग्रेसचे स्थानिक नेते आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोहन जोशी तीनही पक्षाचे शहराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। सुरुवातीला शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला जाईल, त्यानंतर जाहीर सभेला सुरुवात होईल। प्रदीप, नक्कीच ही निवडणूक जी आहे ती पवार विरुद्ध पवार अशी नाहीये तर मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे, असा पुनरुच्चार पुन्हा एकदा अजित पवार यांच्याकडून आज करण्यात आलेला आहे। सातत्याने हे सांगितलं जातं, कारण सध्या बारामती लोकसभेमध्ये पवार विरुद्ध पवार अशी जी थेट लढत होते त्यामध्ये स्थानिक लोकांमध्ये नाराजी आहे असं सातत्यानं सांगितलं जातंय आणि त्याला कुठेतरी थेट देण्यासाठी थेट राहुल गांधी विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी लढत आहे असं सातत्याने सांगितलं जाते। विशेषतः देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा त्याचा उल्लेख केला होता। अजित पवार आपल्या भाषणांमध्ये सातत्यानं करतायत जेणे म्हणून लोकांमधली नाराजी जी आहे त्याचा फटका बसणार नाही। कदाचित हा प्रयत्न असावा, मात्र सातत्यानं देवेंद्र फडणवीस असतील किंवा महायुतीचे नेते जाहीर व्यासपीठावरून सांगतात की ही लढत पंतप्रधान नरेंद्र नक्कीच प्रदीप, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर सुनेत्रा पवार आज अर्ज दाखल करणार आहेत। तत्पूर्वी आज सकाळी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्याकडून गणपतीची आरती करण्यात आली आणि त्यानंतर अजित पवार जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झालेले आहेत। तर दुसरीकडे आताची ही दृश्य आपण पाहताय ती म्हणजे सुप्रिया सुळे आंबेडकर चौकामध्ये पोहोचलेले आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते यावेळेला केलं जाणार आहे। महाविकास आघाडीचे 3 उमेदवार यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो आज भरला जाईल। आपल्याला माहितीच आहे की काही दिवसांपूर्वी एकत्रितरित्या पुण्यामध्ये सुप्रिया सुळे, रवींद्र दंगेकर आणि अमोल कोल्हे यांच्याकडून एकत्रित प्रचार जो आहे तो करण्यात आलेला होता आणि आता एकत्रित उमेदवारी अर्ज सुद्धा भरला जाणार आहे। मोठं शक्ती प्रदर्शन यावेळेला महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केलं जाणार आहे। सुप्रिया सुळे पुण्यामधल्या आंबेडकर चौकामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांच्याकडून दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये बाप्पाची महाआरती जी आहे ती करण्यात आली। यावेळेला अजित पवार हे स्वतः उपस्थित होते आणि एकीकडे या घडामोडी घडत असताना दुसरीकडे बारामतीहून जय पवार जे आहेत ते मोठा ताफासह आणि शेकडो कार्यकर्त्यांसह पुण्याकडे रवाना झालेले आहेत। अजित पवारांचं असं म्हणणं आहे की शक्ती प्रदर्शन जे आहे ते केलं जाणार नाही, कारण आज महायुतीच्या अनेक उमेदवारांचे अर्ज जे आहेत ते दाखल करायचे आहेत। मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जय पवार मोठे शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती मिळते।